विकी अगदी थोडक्यात मॅच जिंकलेली आहे. अगदी काळे सरांनी जी कविता मांडली तू पहिल्यांदा एक पहिलाच बॉल खेळताना जे समालोचकांकडून प्रमोद शेडगे अक्षय पांडे म्हटली आणि त्याला साजेसं उत्तर तू दिले. काल युवराज डुकले आज विकी काळे. कसं वाटलं खेळपट्टीवर खेळताना? मी खास करून गांधरेकरांचा आणि निखिलचा खूप धन्यवाद करेन. जेवढी गांधरेकरांनी विकेट बनवायला मेहनत घेतले ती मला वाटते इंटरनॅशनलला पण एवढी कोण मेहनत नसेल घेत. एवढी विकेट इथे कोण येणार नाही अशी परिस्थिती होती. नक्कीच बघा या ठिकाणी स्टार क्रिकेटर आहेत. टीव्ही टायगर टेनिसमध्ये जाऊन रत्नागिरी जाऊन घेतलेले आहेत आणि चांगली खेळपट्टीवर चांगला खेळ हा हो विकी काळेनं म्हटलेलं आहे. पात्र एकत्र चॅम्पियन ट्रॉफी चैतन्य स्पोर्ट गांधीची. पहिलाच बॉल धमाका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. रिव्हर्स दर्जेदार रिव्हर्स बॉल षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6 शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4च्या मदतीनं डावाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मेघन पाटील इथे मात्र सॉफ्टहँडचा वापर केला, तिथे सन्मान दिला या चेंडूला असं म्हणायला हरकत नाही. पहिला बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून अगदी दमदार तरीकेने खेळून काढला होता. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला शुभमच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता. चेक. प्रशांतजी गोताने विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत गातेस यांचं आगमन झालेले. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं प्लीज. वेलकम. आलेले आहेत आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. चॅम्पियन ट्रॉफी. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही. निर्धावच्या स्वरूपाने मेघन पाटील पहिला बॉल त्याच्या विरोधामध्ये रिव्हर्स खेळलाय. मात्र त्यानंतर फलंदाजाला कसं बांधून ठेवावं हे त्याच्यापेक्षा चांगलं कोण जाणेल. एक प्रदीर्घ कारकीर्द आहे. अप्रतिम खेळ सातत्यानं दाखवत आला आणि तो मेघन इथे एक चांगला चेंडू त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ. तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 या आकड्यावर. धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड हा संघ मैदानाच्या आतमध्ये या. गुड्ड 11 वसुलीच्या विरोधामध्ये एक सिंगल इथे ही दाफलकावर जोडण्याचा प्रयत्न केला गेला. 1 च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 5 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 4 चेंडू नंतर 5 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिले तर या ओव्हरमधले 2 चेंडू ते शिल्लक आहेत. मेघन क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बदल करून गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. इथे मात्र अप्रतिम फटका अलॉंग द कार्पेट खेळला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचते ती एकंदर 6 या आकड्यावर. सुरुवात अगदी अप्रतिम फटक्यानं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. मात्र तदनंतर फलंदाजाला वेटीस धरणं हे काम मेघन पाटीलनं सुरू केलं आणि चांगली गोलंदाजी करत असताना तिथे कमीत कमी धावसंख्येमध्ये षटक संपवण्याचा प्रयत्न त्यानं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केला आहे. प्रत्येक टप्पा योग्य ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा टप्पा योग्य ठिकाणी पडत असल्या कारणाने फलंदाजाला फटके खेळणं ते कठीण झालंय. स्ट्रायकर इन कडनं फलंदाजी करत असताना आपल्याला शुभम पुढे एकदा पाहायला मिळेल. यावेळेस मात्र दिशा दिली तिथे ढकलला बिटवीन द गॅप. एक सिंगल तर जरूर मिळेल. डबल करता प्रयत्न असेल का? मात्र जोवर फेक येईल 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 7 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. एकेरीस 7 ऑन बोर्ड. 7 धावा या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शांततेनं सुरुवात करणं. विकेट हातामध्ये ठेवल्यात. कुठल्याही प्रकारची विकेट ती मेघनच्या या ओव्हरमध्ये बहाल केली नाही. विकेट हातामध्ये ठेवताना पहिल्या बॉलवर बाउंड्री आल्यानंतर सिंगल डबलच्या मदतीने दाफलकाला पुढे सरकवलं. 50+ या मॅचची एक चांगली टोटल असू शकते. वेळेच्या बाबतीत प्रत्येक टीमला सहयोग करायचा आहे. टायमिंग जे पहिल्या चेंडूपासून टायमर ऑन आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी एक गाव एक संघ वाडा तालुक्यातील सर्व संघ ज्यांना पहिल्या 4 दिवसामध्ये संधी दिली आणि
आज वाडा तालुका टेनिस बॉल क्रिकेटमधल्या संघांची ही शेवटची रात्र आहे. तर नंतर उद्या जर आपण पाहिलं तर उद्या दिवस रात्रीमध्ये आपल्याला एक गाव एक संघ च्या माध्यमातून तगडे संघ या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतील. ज्या खेळाडूंचा खेळ प्रत्येकाला पाहावासा वाटतो ते खेळाडू इथपर्यंत येतील आणि आपला खेळ दाखवतील. यावेळेस हा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावर फलंदाजाला शांत करणारा बॉल अच्युत पाटील भाई सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि शुभमला इथे कुठेतरी अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय, कारण शुभमची आतापर्यंतची इनिंग 6 बॉलमध्ये 6 वर तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. त्याच्या साथीनं केतन जो मैदानाच्या आतमध्ये धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड आणि त्यांच्या विरोधामध्ये गुड्डू 11 वसुरी अशी मॅच सुरू आहे. इथे मात्र दिशा दिली, पुन्हा एकदा एक सिंगल मिळवण्याचा उद्दिष्ट ठेवलं आणि एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. एक रन त्या सध्या धाफलकावर जोडण्याचा प्रयत्न केला जातो. एक गेम प्लॅनिंग असावं, त्या गेम प्लॅनिंग चा हा हिस्सा आहे की सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये विकेट द्यायच्या नाही, तिथे सिंगल डबलच्या मदतीने धाफलकाला वाढवत राहायचं आणि आपल्या टीमला जेव्हा संधी मिळेल अखेरच्या स्लॉग ओव्हरमध्ये तिथे मोठे फटके खेळत मॅचला आपल्या बाजूने खेचायचं. अगदी त्या रणनीतीच्या तहत फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. केतन स्ट्रायकर एनकडे आहे. फटका मोठा खेळायचा होता, बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही, बॉल जाऊन देहष्टीला स्पर्श करतोय. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अच्युत पाटील भाई जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहताय आणि 2 चेंडू अगदी योग्य लाईन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक एक्सपिरियन्स असलेला एक जुना जाणता खेळाडू आहे, त्यामुळे चांगला मारा त्याच्याकडनं इथे अद्यावत होतोय. हा बॉल टप्पा खाला, त्यानंतर जर आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर निघाला. वाईटचा इशारा हसमुख पाटील तिथे पोचवत असताना अतिरिक्त धावसंख्येने भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 8 या आकड्यावर. येणारे इथनं जर आपण पाहिलं तर 3 चेंडू. शांतता आहे मैदानामध्ये, मात्र ही शांतता वादळापूर्वीची आहे, ते मैदानात सांगावं लागेल. यावेळेस मात्र तेच दाखवून देतोय, बॉलला फेकून देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. दमदार स्ट्रोक, षटकार 6. एका लहान मुलानं तिथं झेल टिपलाय आपल्याकरता एक जर्सी. आता त्याची साईज कुठून शोधायची? ₹500 आणि एक जर्सी पारितोषिक म्हणून दिली जाईल. एक छोटा प्रेक्षक आहे ज्यानं तिथे झेल टिपलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टंपवरनं अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा, पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं धावत असताना ही धावसंख्या वाढून पुढे सरकून 16 वर जाऊन पोहोचली. अतिरिक्त रन्स त्या महत्वाच्या आहेत. चांगला स्ट्रोक आपल्याला तिथे केतनच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा दमदार षटकार त्यानं मैदानाच्या आतनं खेचला आणि धावसंख्येला 16 या आकड्यावर नेऊन ठेवलंय. शांततेनं सुरुवात झाली होती, आता मात्र आक्रमकता. कट करायचं होतं, मात्र कट करण्याचा प्रयत्न तिथे असफल राहिला. बॉल विकेट किपर रोशनच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव चेंडू तो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चांगली गोलंदाजी, एक षटकार खाल्ल्यानंतर ही अच्युत पाटील भाईच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 9 धावा ज्यात जोडल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आलाय. ओव्हर नंबर 2 मधला शेवटचा बॉल समोर केतन उभा आहे अच्युत पाटीलच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका मिस झाला. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही. आय साईड थोडीशी डळमळीत झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि चेंडूवरची नजर हटली, त्या कारणाने हा बॉल ऑफस्टंपवरनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तिथे हे बघा रिप्लेमध्ये पाहायला मिळते. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, मान फिरली. अखेरच्या क्षणी त्या चेंडूवरचं लक्ष विचलित झालं आणि त्याचंच कारण बॉल विकेटच्या मागे गेला. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर विदाउट लॉस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना गुड्डू 11 वसुरी 16.
आपण या ठिकाणी मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे VIP कक्ष या ठिकाणी क्रीडा मंचावर पाहतायत. अतिथी ऑल डिग्निटरीज मांदियाळी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहतायत. जे बॅनर्स आपण पाहतायत त्या ठिकाणी अरुणजी ठाकरे साहेब यांचा फ्लेक्स आणि मुलाचं योगदान दरवर्षी अगदी चॅम्पियन ट्रॉफी सुरू झाल्यापासून हे पर्व तिसरं. मजूर फेडरेशनचे संचालक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पालघरचे गांधरे गावातील व्यक्तिमत्व अरुणजी ठाकरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान महेंद्र ठाकरे साहेब यांनी करावं अशी विनंती करतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अरुणजी ठाकरे साहेबांचा सन्मान मायेची शाल, पुष्पबुके आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी केलं जात आहे. मजूर फेडरेशनचे संचालक माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणजी ठाकरे साहेब आपलं नवचैतन्य स्पोर्ट आयोजित गांधरे चॅम्पियन ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत. रेस्का मॅन्जो थँक्यू. पुढील सन्मान प्रशांत गोतारणे साहेब उपसरपंच गातेस यांचं स्वागत आणि सन्मान विराजजी ठाकरे साहेब यांनी करावं. विशाल ठाकरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत गातेसचे प्रशांतजी गोतानी यांचा सन्मान केला जाते. क्रिकेटवर खूप प्रेम असलेलं व्यक्तिमत्व आहे. वाडा टेनिसच्या क्रिकेटच्या प्रगतीसाठी सातत्याने झटणारे व्यक्तिमत्व प्रशांतजी गोताने साहेब चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. तदनंतर लोकेशजी पाटील गांधी गावातील उद्योजक यांचं स्वागत आणि सन्मान विवेक जाधव नवचैतन्य स्पोर्ट गांधीच्या वतीने या ठिकाणी करतायत. लोकेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. तदनंतर पुढील सन्मान निलेशजी भुईर समर्थ फुटवेअरचे मालक यांचं स्वागत मिलिंद पाटील यांनी करावं. मिलिंदजी ठाकरे यांनी करावं. वेलकम निलेशजी भोईर साहेब आपला चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धाफलकावर धावसंख्या 24 ती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय. मेगन आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र त्याच्या विरोधामध्ये मोठा फटक्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. शॉर्ट फाइंड एक घेतला गेला. क्षेत्ररक्षकाने थोडासा उशीर केला चेंडू देण्याकरता असं म्हणायला हरकत नाही. चेंडू हातामध्ये आल्या आल्या मेगन पर्यंत रिटर्न केला असता तर एक क्लोज कॉल तो तिथे असू शकला असता. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकते. 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 25 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 चा खेळ तो सध्या सुरू आहे. 7 मिनिटं आहेत ज्यामध्ये धनंजय स्पोर्ट्स क्लब आपल्याला उर्वरित जे 9 बॉल आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मेगन पाटील. त्यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर झेपावतो राहुल आयरे. जोपर्यंत बॉलला रिटर्न करेल 1 रन ती धाफलकावर जोडली जाईल. ज्या 1च्या मदतीनं धाफलक वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचतंय ते 26-26 वर. एक चांगली स्थिती जरूर निर्माण केली आहे कारण आत्तापर्यंत जो खेळ झालाय त्या अनुषंगानं चांगली टोटल आहे. ज्यावेळेस पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या दिशेनं आलाय तिथे अच्युत पाटील भाईनं जोपर्यंत बॉलला उचललं रिटर्न केलं 1 रन ती धाफलकावर वाढवली जाईल. ज्या 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोचते ती 27 धावा. षटक क्रमांक 3 मधला शेवटचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मेगन पाटील इथे सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल
बेल्ट्स तिथे जळत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन झालंय. खेळाडू बाद. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळते अगदी चांगला बॉल तिथे ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाला, मात्र चेंडूवरची नजर ती हटली गेली आणि चेंडूवरची नजर हटली, त्यामुळे ही दुर्घटना घडली. तिथे माघारी परतावं लागलं बॅटरला. विकेटचं पतन झालंय. खेळाडू बाद. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 27. 1 विकेटच्या पतनानंतर रोशन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. जास्तीचा वेळ रोशन घालवता येणार नाही. टायमिंग जे आहे ते आपल्यापर्यंत आम्ही सातत्यानं पोहोचवतोय. पुढचा बॉल. इथे मात्र सॉफ्ट हँडलचा वापर केला, फक्त दिशा दिली. बचावात्मक फटका आपण ज्याला म्हणतो ना तो खेळला. एक सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना 28. 10 रन 12 रन पर ओव्हर आम्हाला रन्स धावफलकावर जोडायचे आहेत. 60च्या जवळपास पोहोचायचं आहे हा मनसुबा ठेवत 12 बॉलमध्ये 18 बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय शुभम, त्याचा साथीदार जो नुकताच माघारी परतलाय. मेगनचा एक दर्जेदार चेंडू आणि त्यावर क्लीन बोल्डच्या स्वरूपानं मेगनला कितनला मागे परतवलं. नवीन बॅटर मैदानामध्ये निशांत पाटील. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जातो. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतं. मी सातत्यानं उल्लेख करतो ना की रिव्हर्स म्हणजे सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटर्सच्या मानगुटीवरचं भूत आहे. प्रत्येकाला तो फटका खेळावासा वाटतो, मात्र त्यावर बोटावर मोजण्या इतके जे खेळाडू आहेत ते यशस्वी होतात. इथे मात्र हा बॉल जर आपण पाहिला तर जोपर्यंत फील्ड केला गेला एक सिंगल तिथे धावफलकावर जोडायची आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 3 चेंडू नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोचतंय ते 29 वर. 3.3 या ओव्हरमध्ये भलतीच शांतता ती आपल्याला पाहायला मिळते, कारण 3 बॉलमध्ये रन झालेत ते फक्त 2. यावेळेस हा बॉल तिथे सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. तेहतीस 1 विकेटच्या पतनानंतर आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र रिव्हर्स खूप चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट केलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं जात असताना फिल्डिंग तेवढ्याच क्वालिटीची, मात्र इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय केलं हे. 3 रन्स इथे कंप्लीट झाल्या. तब्बल 3 धावा. म्हणूनच म्हटलं जातं ना क्रिकेट बौद्धिक क्षमतेला तपासणारा खेळ आहे. तिथे त्या खेळाडूला स्वतःवर संयम राखता आला नाही, त्याची बुद्धिमत्ता त्याला योग्यतेनं चालवता आली नाही आणि नॉनस्ट्राईक एंडकडे कुणीही नसताना त्यानं तिथे थ्रो केला आणि 1 रन अतिरिक्तच्या स्वरूपानं बहाल केली, ज्या 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 36 या आकड्यावर. 36 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल. या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र मोठा फटक्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिला तर तिथे टप्पा खाल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा खेळ 1 मिनिट आणि 40 सेकंद वाचवली चिंचगडकरांनी. अगदी 19 मिनिटांमध्ये त्यांनी या 4 ओव्हर कंप्लीट केल्या. धन्यवाद असेल कर्णधाराचं. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच DCC डोंगस्ते आणि गावदेवी मेट आपण नाणेफेक करण्याकरता या ओव्हर नंतर टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. DCC डोंगस्ते आणि गावदेवी मेट आपण सज्ज राहायचे.
आणि मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण जात आहोत. श्री स्वामी कलेक्शन वाडा, राहुल भोईर आणि रोहित भोईर यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. भोईर ब्रदर्स, राहुल भोईर आणि रोहित भोईर यांचा सन्मान, श्री स्वामी कलेक्शन वाडाचे प्रोप्रायटर यांचा सन्मान, मनोज ठाकरे आणि मिलिंद पाटील यांच्या शुभ हस्ते होते. इथे मात्र चांगला फटका ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट मधनं, जोपर्यंत उचललं रिटर्न केलंय. क्लोज कॉल आहे, मात्र मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक असं म्हटलं जातं आणि तो मनाचा उत्तम ब्रेक लावलाय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 37. आता आक्रमकता दाखवावी लागेल. अंतिमचे 5 बॉल शिल्लक आहेत. निशांत पाटील स्ट्रायकर यांकडे 3 बॉल त्याच्या बॅटमधनं निर्धावच्या स्वरूपाने निघालेत. आता शांत राहून चालणार नाही. निशांतला बेखौफ, बेधडक, बेडर फटकेबाजी ती मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल जर त्याच्या टीमला त्याला स्ट्रॉंग झोन मध्ये न्यायचंय. चांगला बॉल इथे अपील आहे, मात्र इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप असावा आणि त्यामुळे नाकारलं. तिथे चांगली अंपायरिंग केली या स्पर्धेच्या माध्यमातून. हसमुख पाटील असेल, अमर पाटील, बंटी असेल, सौरभ अडकमोळ, दिनेश राऊत या सर्वांनीच खूप अप्रतिम कामगिरी ती मैदानाच्या आतमध्ये साकार केली आहे. क्वालिटी अंपायरिंग आपण जे म्हणतो ती त्यांच्या माध्यमातून. कैलास गवळी ते सुद्धा त्यांच्या समेत जॉईंट आहेत. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक एका हातानं प्रयत्न करत होता, मात्र त्याचे प्रयत्न फसले. बॉल सीमा रेषा पार, लॉंग लेगला क्लिअर करून जातोय हा षटकार. मला वाटतं हा झेलपेक्षा बॉलला आत ढकलण्याचा प्रयत्न तो चिंचगरकरांकरता महत्वाचा होता. बॉलला आतल्या बाजूने जर ढकललं असतं तर रन्स वाचले असते. इथे त्या झेलला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये चुकी झाली. 6 धावा मोक्याच्या क्षणी, निर्णायक क्षणी इथे मिळाल्यात टीम गुड्डू 11 वसुरीला. धावसंख्या 44-44. या षटकाराच्या मदतीने 44 धावा या राफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. बघा रिप्लेमध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे तिथे एक इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोक आणि हे बघा चुकी दाखवली. तिथे झेलपेक्षा आत ढकलायला पाहिजे होतं, तिथे त्यानं चुकी केली आणि त्यामुळे तो षटकार पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका तर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक ठेवला या बॉलला. 1 रन तिथे कंप्लीट केली गेली आहे. विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता सांगितलं गेलंय आणि तिथे विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. आत्महत्या ज्याला म्हणतात ती आत्महत्या असताना थोडासा गडबडला होता. पडायचंय, उठायचंय, मात्र क्रिकेट खेळायचंय ते मैदानाच्या आतनं सांगत असताना इथे मुख्य मंचावर या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान आपण करत आहोत. आदरणीय सुनीलजी पाटील किरवली, किरवली गावचे व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान महेशजी ठाकरे साहेब मामा यांच्या शुभ हस्ते होतोय. धावसंख्या जर आपण इथे पाहिली तर दाफलकावर धावसंख्या लागली गेली एकंदर 45 धावा. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि महत्वाची बाब म्हणजे शुभम तो मैदानामध्ये उभा आहे. आणखी एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधला बिटवीन द गॅप जमिनीशी घरंगळत चाललाय. चांगली फिल्डिंग तिथे अच्युत पाटील भाईच्या माध्यमातून आणि इथे विकेट येते. क्षेत्ररक्षकांना चांगली कामगिरी केली आणि फलंदाजांनी तिथे चुकी केली. त्या चुकीचं भुगतान विकेट मिळेल. रनआउटच्या माध्यमातून माघारी परतावं लागेल खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. फलंदाजी करण्याकरता बघा अच्युत पाटील भाई यांचं जे क्षेत्ररक्षक आहे ते तुम्हाला दाखवलं जात आहे. जुनं तर सोनं असं म्हटलं जातं आणि ते जुने जाणते खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगला परफॉर्म करताना पाहायला मिळालेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधला अजूनही शिल्लक आहे. 17 बॉलमध्ये 33 धावा तिथे वैयक्तिक इनिंगमध्ये साकारल्या. एक चांगली इनिंग साकारली. धावसंख्या 46. शेवटचा बॉल या डावाचा.
ज्यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर झेपावेल, 1 रन तर कंप्लीट केली जाईल. खराब फिल्डिंग, बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. जोपर्यंत फील्ड केलं तब्बल 3 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. वेगानं ही दौड लागलेली आपल्याला पाहायला मिळाली. या 3 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 49, विजया करता 50 धावसंख्येचं लक्ष्य कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल उत्तरार्धामध्ये आमचे सहकारी समालोचक प्रमोद शेडगे आपल्याला निश्चित ऐकवतील. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्स कडे, जिथे सूरज पाटील आपल्या समवेत असतील. टॉस केला जाईल DCC डोंगस्ते आणि गावदेवी मेट. श्री स्वामी कलेक्शन वाडाचे सर्व सन्माननीय राहुलजी भोईर आणि रोहित भोईर या दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. DCC डोंगस्ते कॅप्टन, मॅच सुरू होण्याआधी टॉस बॉक्स मध्ये आले नाही तर मग पेनल्टीला सामोरं जावं लागेल. निकेत पष्टे, निकेत धावत यायचे. कॉइन इथे स्पिन केला. टॉस होत असताना आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही कॅप्टन जे जॉईन झालेत. इथे गावदेवी मेट संघाकडनं कॉल येईल. काटा असा कॉल दिलाय आणि इथे छापा येतोय. दोन्ही मान्यवरांचा मनपूर्वक धन्यवाद. विनंती असेल आपण VIP डायसवर मॅचचा आनंद घ्या. निकेत मॅच सुरू होणार आहे त्यामुळे जास्त नाही काय विचारणार. काय निर्णय घेशील? आम्ही बॅटिंग करू. पहिल्यांदा फलंदाजी. आतापर्यंत या स्पर्धेत खूप टीम पहिल्यांदा बॅटिंग करताना पाहायला मिळालं. तुझ्या टीमचं काय रिझन आहे की तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग स्वीकारली? आमच्यात फलंदाज चांगले आहेत आणि आम्ही चेसिंगला थोडा बॉलर पण चांगले आहेत, त्यासाठी आम्ही फलंदाजी करणार आहे. कसं वाटतं या स्पर्धेत संधी मिळाली त्याबद्दल थोडंसं? खूप खूप आभार मानून गांधरे संघाचं. आणि एवढा मोठा 2 लाखाची टुर्नामेंट ठेवणे म्हणजे खाऊ नाही आहे, तर गांधरेकरांनी हे करून दाखवले आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा असतील आपल्यालाही. हर्षल, एकच शब्द फक्त थोडक्यात तुझ्याकडनं ऐकायला, या स्पर्धेबद्दल ऐकायला आवडेल, कारण मॅच सुरू झाली आहे त्यामुळे जास्त काय बोलणार नाही. अप्रतिम आयोजन. शुभेच्छा असतील तुला. इथे टॉस झालाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. विजयासाठी 50 धावांचा लक्ष्यांचं पाठलाग करत असताना 1 रन. टॉस बॉल जरूर होता. आउटचा लेग स्टंप आहे का? पंच हळूहळू वळतायत. यस, व्हाईट बॉलचा इशारा करत असताना हसमुख पाटील आपल्याला पाहायला मिळतात. टायमर सेट केले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तन्मय वेखंडेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतं. राहुल अहिरे आणि मेघन पाटील
ही क्लास जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली कित्येक वर्ष आपण ही जोडीला पाहतायत. टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फिकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील का? डेंजर एंड कडे होते. तेवढ्या चित्याच्या चपळाईने पापणी लवते 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं. एक एक रन्स क्रिकेटमधील श्वास आपल्याला पाहायला मिळतोय. 2 रन्स ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. DSC चिंचगर DCC यावेळेला मात्र ऑन साईडला राहुलचा तडका सरळ चेंडूला पाठवलंय. वेळेवर निर्णय, ताकद आणि स्टाईल. सरळ चेंडूला फेकून दिला. 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट. अतिशय चांगला धमाकेदार फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत LED स्क्रीनवर. चांगला फटका खेळत असताना यश ठाकरे आम्हाला दर्शवतील ऍक्शन रिप्ले. काय जबरदस्त फटका खेळला गेला होता. टेनिस क्रिकेट .in या षटकाराने संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल होता. या वेळेला सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 50 धावांचा पाठलाग करताना अतिशय दमदार आणि शानदार सुरुवात DSC चिंचगर, धनंजय स्पोर्ट्स चिंचगर आपण पाहू शकता. धनंजय स्पोर्ट्स क्रिकेट क्लब चिंचगर आपण पाहू शकतात. आणि गुड्डू 11 वसुरी. एक फायटिंग टोटल कडे वाटचाल केली होती. 49 धावा झाल्या होत्या. 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. राहुल आहिरे इज ऑन अ फायर. 3 बॉलमध्ये 8 रन त्याच्या बॅटमधून आलेत. यावेळेला स्विचीचा फटका जरूर खेळला गेलाय. मेगन थोडेसे पुढे गेले होते. चांगलं कॉलिंग झालं. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय आपल्याला पाहायला मिळाला. 5 षटकार आल्यानंतर ज्या पद्धतीने 2 बॉल डॉट आल्यानंतर जो षटकार येतो त्यानंतर आपण पाहतायत की थोडीशी व्हॅल्युएशन कुठेतरी मात्र कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा षटकार येतो षटकारानंतर आपण सिंगल डबलला महत्व डेफिनेटली देत असतात. त्यावेळेला स्ट्राईक रोटेट होते. प्रेशर जे असतं ते मात्र गोलंदाजावर परिपूर्ण पाहायला मिळतं. परंतु तसं काही घडलं नाही. आता प्रेशराईज राहुल आहिरे होत असताना पाहायला मिळत आहेत. लकी ड्रॉ आहे. 50 रुपयाचं कुपन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गणेश ठाकरे या ठिकाणी आहे. टॉवर कूलर साठी हे लकी ड्रॉ 50 रुपयाचं कुपन घ्या प्रेक्षकांनो आणि भाग्य विधाते बना. परफेक्ट 12 वाजता तुम्हाला मात्र लिमिटेड जे कुपन आहेत ते तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायचे आहेत. भाग्य विधाते बना आणि टॉवर कूलर घ्या. चांगला बॉल हाच मी उल्लेख केला होता. षटकार आल्यानंतर कदाचित राहुल आहिरे सिंगल डबलला विसरले. मोठे फटके मारण्यासाठी गेले होते. 5 बॉल आतापर्यंत. परंतु या वेळेला गोलंदाज तन्मय वेखंडीच्या गोलंदाजीला मी दाद देईन की ज्या गोलंदाजाने 3 बॉल लगातार षटकार आल्यानंतर डॉट केलेत. सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी, भन्नाट वेग. वसुरी एक्सप्रेस अप्रतिम. चांगला बॉल. कहीं पे निगाह कहीं पे निशाना. म्हणून मी हा उल्लेख केला होता की षटकार आल्यानंतर जेव्हा तुम्ही स्ट्राईक रोटेट करता त्यावेळेला त्याचं व्हॅल्युएशन समजतं. परंतु षटकार जेव्हा आल्यानंतर डॉट बॉल येतात त्यावेळेला थोडीशी त्याची किंमत मात्र कमी होताना पाहायला मिळते त्या षटकाराची. इथून 4 डॉट आले. पहिल्या षटकांचा खेळ अखेरीस 10 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. मेगन पाटील आणि राहुल आहिरे. नो डाऊट अबाउट इट. राहुल आहिरे एक हार्ड हिटर बॅटर आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं पॉवर प्ले. आणि पॉवर प्लेच्या बंधनात एक षटकार डेफिनेटली आपण पाहू शकलात. 2 वाईड आले परंतु तन्मय वेखंडेने हार मानली नाही. मी एक चांगला गोलंदाज आहे. ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मेगन पाटीलला आता स्ट्राईक एंडकडे आपण पाहत आहेत. या खेळाडूकडे सुद्धा तेवढंच कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी रुजू झालेला आहे. जेव्हा तुम्ही संकटाच्या नद्या पार करता, संकट आल्यानंतर तेव्हा मात्र खरा विजय हा मात्र संघाचा असतो. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एकच वाक्य
लिहून ठेवा की संघ आहे म्हणून मी आहे, मी आहे म्हणून संघ आहे, हे जेव्हा डिक्शनरीमध्ये फिट करतील तेव्हा तुमचं क्रिकेट पुढे जाणार नाही. संघ आहे म्हणून मी आहे हे जेव्हा जेव्हा म्हणतील तेव्हा क्रिकेट तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल आहे का? हसमुख पाटील यावेळेला वळतायत. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 1 रनने वाढेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स, 50 धावांचं टार्गेट, 39 ची आवश्यकता. बॉल आहे 24. इथून जोडी ब्रेक केली जाईल का गोलंदाजाच्या द्वारे? केतन वेखंडे गोलंदाजी मार्कवर ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. चांगला वेग होता, वेगेबरोबर नियंत्रण पाहायला मिळालं, नियंत्रण बरोबर एकाग्रता पाहायला मिळाली, एकाग्रतेबरोबर लयबद्धता पाहायला मिळाली आणि लयबद्धतेबरोबर अचूकता आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज केतन वेखंडेच्या गोलंदाजीवर. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 11 वर. DSC चिंचगड टीम प्रतिम कट केला जातोय, बिटवीन द गॅप मध्ये आहे, आउटफील्ड फास्ट. चेंडू थोडासा थांबला, 2 रन्स मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, फेकीपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा ऍड होतील. टाळ्यांचा कडकडाट होत असताना DSC चिंचगड टीमच्या डगआउट मधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 14 वर जाऊन पोहोचली गेली. राहुल अहिरेचा विचार केला 6 बॉल मध्ये 8, मेघन पाटील 2 बॉल मध्ये 3. चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग. नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरी डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट आपण पाहताय. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामना क्रमांक सुरू आहे तो 6. यानंतर DCC डोंगस्ते वर्सेस गावदेवी मेट या 2 टीमच्या दरम्यान एक कडवी झुंज पाहायला मिळेल. तो 7वा सामना असेल. त्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. LED स्क्रीन आपण पाहतायत, प्रेक्षक गॅलरीज. चांगला बॉल होता, खाली राहिला. यावेळेला राहुल अहिरे या खेळाडूला काही मागील वर्षामध्ये चहू बाजूने खेळण्याची क्षमता असलेल्या खेळाडूला मी पाहिलं होतं, परंतु आता वॅगन व्हील चेक केलं तर एकच साईडला खेळण्याची यावेळेला जरूर आपण पाहतायत की क्षमता ठेवतोय. म्हणजेच काय तर डीप मिड विकेट, फाईन लेग, लॉंग लेग. चांगला बॉल होता. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. मेघनने माघारी परतवलं, सांगितलं यू वेट माय पार्टनर राहुल, इथे रिस्क घेऊन फायदा नाहीये. 1 रन मेल. सामना रफ अँड टफ होईल का? प्रत्येक प्रेक्षकांचं लक्ष या सामन्याकडे लागलं गेलंय. 1 रन ऍड होत असताना स्मार्ट सिंगल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15. दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4. DSC चिंचगड टीम 15-0. पार्टनरशिप चांगली झाली. जमेची बाजू आहे की कोणताही फलंदाज बाद झालेला नाहीये. दोन्ही एक्सपिरियन्स बॅटर आहेत. केतनचा हा बॉल चांगला नाहीये. पंचांचं म्हणणं आहे व्हाईट बॉल, व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर होता. पहा, कधी कधी प्रश्न पडतो की पंचांनी हा बॉल रिव्हर्स स्वीप खेळल्यानंतर सुद्धा का वाईट दिला, परंतु त्याचं एकमेव रिझन असतं की ज्या वेळेला व्हाईट लाईन असते त्याच्या खूपच बाहेर गेल्यानंतर तो अटेम्प्ट केला जात नाही. त्यावेळेला मात्र आपण पाहतायत की स्विच हिटचा फटका खेळल्यानंतर सुद्धा व्हाईट बॉल येतो. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि तेच हसमुख पाटील यांनी चांगला डिसिजन दिला. 1 रन ऍड होईल. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, अपीलवर अपील केली जाते. जबरदस्त उत्साह वर्धक सामना पाहायला मिळतोय. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 17 रन आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या जवळजवळ आपण पाहू शकलात 10 आणि त्यानंतर आपण पाहू शकतात आतापर्यंत 7 धावा खर्च केले गेलेत. रन झालेले आहेत. 17-0. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना मेघन यावेळेला आपण पाहतायत एका साईडला नॉन स्ट्राईक एंडला राहुल अहिरे आपण पाहू शकतायत स्ट्राईक एंडला आहे. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक्स्ट्रा धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 वर. 18 विदाउट लॉस. गोलंदाज सज्ज होईल. आतापर्यंत 5 बॉल केतन वेखंडेने खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. एक्स्ट्रा धावा तर आलेत. फुलटॉस बॉल होता आणि सरळ चेंडू स्विच हिटच्या फटक्यात कन्वर्ट केला. चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. मेल खणखणीत चौकार 4. एंड ऑफ द सेकंड ओव्हर.
ॲक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. 22 रन झालेत. कमरेच्या वरती तुम्हाला जो टाइम लिमिट दिलेला आहे त्या टाइम लिमिटमध्येच आपण लवकरात लवकर जो रिव्ह्यू घ्या. 10 ते 15 सेकंदाचा जो वेळ दिलेला आहे त्यामुळे थोडासा अगोदर रिव्ह्यू घ्या. या आपण रिव्ह्यू चेक करूया. कमरेच्या वरती आहे की नाही चेक करूया आपण. डिसिजन पेंडिंग आहे. 22 रन झालेले आहे. डिसिजन पेंडिंग आहे. 18 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 28. इथे जर बॉल नो असेल तर 1 रन ऍड होईल. बॉल एक्स्ट्रा टाकावा लागेल. परंतु इथून आपण पाहत आहेत कशा पद्धतीने हा नो बॉल आहे की नाही हे चेक केलं जाईल. नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरे फेअर डिलिव्हरी. इथून 18 बॉल विजयासाठी 28 ची आवश्यकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतात. गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं. थोडेसे वाकले होते आणि जेव्हा तुम्ही स्विच हिटचा फटका खेळता त्यावेळेला तुम्हाला थोडंसं गुडघा वाकवावा लागतो आणि त्यानंतर मात्र तो प्ले करावा लागतो. तेच राहुल अहिरेने केलं आणि त्यामुळे पंचांनी मात्र फेअर डिलिव्हरी दर्शवून दिली गेली. 22 रन झालेत. आता बॉल आहेत 18 आणि विजयासाठी 28. बॉल तयार. ऑन साईडला हुक केलंय. फाईन लेग नाहीये. दूर आहेत. सरळ चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी खणखणीत चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहे अखोट टप्प्याचा चेंडू होता. बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडू निघून जातोय चौकाराकरिता. गुड शॉट बाय मेगन पाटील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26. DSC चिंचघर या टीमची आता धावसंख्या सुस्थितीमध्ये आहे. अप्रतिम चांगला बॉल होता. अनबिलिव्हेबल सरप्राईज करून जाणारा बॉल थोडासा थांबून आला होता. चेंज ऑफ पेस. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. यावेळेला आपण पाहत आहेत जरी चौकार आला तरी सुद्धा मात्र यावेळेला कमबॅक करण्याची संधी माझ्याकडे आहे हे तन्मयने यावेळेला दर्शवून दाखवून दिलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26. 24 ची गरज आहे. येणाऱ्या बॉल मध्ये आपण पाहू शकता येणारे बॉल आहे तुमच्याकडे 16. ऑन साईडला हुक केलंय. फिल्डर त्या ठिकाणी दूर आहे. जजमेंट चुकतोय. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी 2 धावा ऍड होतील. स्क्वेअर फेकी केली जाते. बॅकअप चांगला मिळतोय. या दुहेरीने मेगन पाटील आपल्या संघाला घेऊन जातोय. DSC चिंचघर या टीमला 28 या धावसंख्येवर. 22 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 28 धावा झालेत. 50 धावांचा पाठलाग करताना गुड्डू 11 वसुरी टीमने 49 धावा फलकावर लगावल्या होत्या. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाली. राहुल अहिरेच्या बॅटमधून ज्या डॉट आल्यानंतर सुद्धा 10 रन्स होत्या. हलकेशा हाताने चेंडू हवेत खेळले गेले होते. बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता. सिंगल मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं बॉन्डिंग. कारण क्रिकेटमध्ये भरपूर वेळा आपण पाहतो तुमचं बॉन्डिंग चांगलं राहायला पाहिजे. एकमेकांवरचा विश्वास आणि आत्मविश्वास दुजाभाव न करताना क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या खेळात राजकारण न करताना एकमेकास सहाय्य करू हेच मात्र प्रत्येकाने ब्रीद वाक्य ठेवलं पाहिजे आपल्या माइंडमध्ये आणि तेच मात्र चांगला आत्मविश्वास दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळाला. चांगला बॉल होता. राहुलला आज थोडासा स्ट्रगल करतोय. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता 29 रन झालेत. बॉल फेकून झाले ते 5. 13 बॉल आणि 21 रनची आवश्यकता. सामना बॅलन्सिंग आहे. इथून जर कदाचित विकेट्स मिळाली डॉट बॉल आले तर सामन्यामध्ये पलटवार करण्याची दाट शक्यता आहे गुड्डू 11 वसुरी या टीमच्या गोलंदाजांना. 13 बॉल आणि विजयासाठी 21 रन. स्विचिटचा फटका. मिस टायमिंग स्ट्रोक तर जरूर आहे. सर्कलमध्ये चांगली फिल्डिंग. मॅग्निफिसंट फिल्डिंग. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या DSC चिंचघर या टीमची 29. येणारे बॉल आहेत 12. 12 बॉलमध्ये विजयासाठी 21 रनची आवश्यकता असेल. 10.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल DSC चिंचघर या टीमला. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक.
विजयासाठी जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 21 रनची आवश्यकता आहे DSC चिंचगड या टीमला. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये जमेची बाजू आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत तग लावून राहिलेत. धावा येत आहेत. मध्यंतर डॉट बॉल सुद्धा येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे 50-50% चान्सेस आहेत. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. टॅप केला जातोय. सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी संयम बाळगला फिल्डरने. फिल्डरला माहिती होतं इथून जर मी कदाचित संयम तोडला तर कदाचित ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. त्यामुळे संयम क्रिकेटमध्ये फार महत्वाचा भाग आहे. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. 1 रन मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30. येणारे बॉल आहेत 11 बॉलमध्ये विजयासाठी DSC चिंचगड टीमला 20 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम सुपर. काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. राहुल अहिरे आणि मेगन पाटील पाहतच राहिले या बॉलकडे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पहा ज्या पद्धतीने आतमध्ये येणारा चेंडू होता. प्ले करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा लेग स्टंपला आले. ऑफ स्टंपला मात्र पुढे होते आणि तिथून आपण पाहिलं तर थोडासा चेंडू स्विंग झाला, आतमध्ये आला आणि डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. कारण रिव्ह्यू होता तो रिव्ह्यू मात्र आपण पाहिला तर गमावला आणि त्यामुळे फक्त अंपायर्स कॉल. फुल टॉस बॉल 1 हँडने खेळलेत. राहुल अहिरेच्या बॅटमधून एक तडाखेबंद फटका. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक शॉट, षटकार. मात्र कॉल केलाय या आपण चेक करूया. रिव्ह्यू DRS अर्थातच DRS शॉर्ट फॉर्म. जास्तीत जास्त जणांना माहिती पडलं धोनी रिव्ह्यू सिस्टम, परंतु डिसिजन रिव्ह्यू सिस्टम हे फार कमी जणांना माहिती आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 36 ला 0. डिसिजन पेंडिंग आहे. या टेनिस बॉल क्रिकेटने 120 ग्रॅमच्या या टेनिस बॉल क्रिकेटने प्रत्येकाला आज व्यवसाय दिला. यस फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 36. थोडेसे गुडघे वाकले होते. 1 हँडने राहुल अहिरेच्या बॅटमधून एक षटकार आला. ताकदवर हा स्ट्रोक आपण पाहू शकलात. आता 14 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल 14 रन. व्हॉट अ मॅच. चांगला बॉल ऑन साईडला. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. काय फिल्डिंगचा दर्जा राहिलाय. चांगली फेकी करत असताना 1 हँडने विकेट किपरने चेंडूला स्टॉप केलं. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. याच क्रिकेटने प्रत्येकाला आज व्यवसाय मिळवून दिला. ते खेळाडू असतील, पंच असतील, समालोचक असतील, स्कोरर असतील, यूट्यूब लाईव्ह असेल, मंडप डेकोरेटर्स असेल, स्पोर्ट्स शॉप असतील, हे सर्व काही मात्र याच टेनिस बॉल क्रिकेटने आपल्याला दिले. या टेनिस बॉल क्रिकेटचा आम्ही सदैव ऋणी आहोत. फुल टॉस बॉल सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. मेगन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. एक बिग विकेट गॉन. चॅम्पियन्स ट्रॉफी विकेट डाऊन. सदोतीस धावा. आता जर आपण पाहिलं तर ह्या वेळेला मनोज पाटीलला विकेट मिळाली 5व्या बॉलवर. खूप चांगली गोलंदाजी. 7 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. 7-13चं समीकरण. गुड्डू 11 वसुरी टीमने कमबॅक केलंय. एका साईडला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत मिस्टर रोशन पाटील. या खेळाडूकडे तेवढं कॅलिबर आहे, परंतु आज खरी कसोटी असेल. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. हुक केलंय. फिल्डर आहेत आणि यावेळेला कॅच ड्रॉफ्ट. हा कॅच नाही तर ही मॅच सोडले एका क्षणाला, हेच मी म्हणेन.
सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मेल चौकार लेझी फिल्डिंग पाहायला मिळाली. या 4 धाब्याने संघाची धावसंख्या 41. हे आमचे लाडके प्रेक्षक आहेत. लक्षात घ्या 6 बॉल 9 ची आवश्यकता आहे. हा बँड पदक आपल्याला पाहायला मिळतोय. सापणेकर मॅचचा आनंद घेत असताना या प्रेक्षक गॅलरीज एनर्जीचा पॉवर हाऊस म्हणजेच आमचे हे प्रेक्षक राजे प्रेक्षक गॅलरीज चिमुरडे सुद्धा मात्र अतिशय चांगला एन्जॉय करत असताना हा हुकचा फटका होता. फिल्डर पोचले होते परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड आणि कॉन्सन्ट्रेशन हे परिपूर्ण लॅप झालं आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता चौकार आला. 6 बॉल आणि 9 ची आवश्यकता. चला नो मीटिंग नो टाइम प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 6 बॉल 9 रनची आवश्यकता. DSC चिंचगर या टीमला विजयाकरिता मेघन पाटील बाद झाल्यानंतर रोशन पाटील आले. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि रोशन सारख्या फलंदाजाला तुम्ही जर असे बॉल देतील तर डेफिनेटली बाउंड्री लाईनच्या बाहेरच बॉल पाहायला मिळतील. आता 6 बॉल 9 ची आवश्यकता. चला टाइम स्पेंड करू नका. 4 षटकं तुम्ही व्यवस्थित हाताळलीत याचा अर्थ तुम्ही शेवटचं षटक हे 10 ते 15 मिनिटं घेणार नाहीत याची दखल घ्या. 6 बॉल 9 रनची आवश्यकता आहे. गुड्डू 11 वसुरी टीमने कमबॅक केलं होतं. त्या फिल्डरने जर कदाचित कॅच कॅरी केला असता तर आता धावा सेव्ह झाल्या असत्या. येणाऱ्या फलंदाजावर दबाव वाढला असता. 6 बॉलमध्ये 13 रन्स पाहायला मिळाल्या असत्या. परंतु हे क्रिकेटच खेळ अद्भुत आहे. चला वेळ दौडू नका. नो मीटिंग नो टाइम. 6 बॉल 13 ची आवश्यकता. 9 ची आवश्यकता. 6 बॉल 9. DSC चिंचगड टीमला 6 बॉल 9. आतापर्यंत राहुल आयरेचा विचार केला 14 बॉल त्याने फेस केलेत आणि 20 रन त्याच्या बॅटमधून आलेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल 9 रनची आवश्यकता आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मिस्टर विकास. झकास कामगिरी करेल का? ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर येत आहेत मात्र तिथे थोडेसे फंबल झाले होते. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. राहुल आयरे मॅरेथॉन मध्ये जणू काही धावतायत की काय अशा पद्धतीने चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या 43 रन. 5 बॉल 7 ची आवश्यकता. बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 7. सुपर मॅच. चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना बॉल आहे 4. 4 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज या वेळेला विकास आता या बॉलवर झकास कामगिरी करताना पाहायला मिळतोय. गुड्डू 11 वसुरी की DSC चिंचगड असाच मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. यावेळेला फुल टॉस बॉल सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल आयरे ब्रँडेड षटकार. चॅम्पियन्स ट्रॉफी सिक्सर. या आपण प्रेक्षक राजे आपण पात्र ठरलेले आहात. 500 रुपयांचं कॅश प्राइज. स्पंदन ग्रुप यांच्याकडून 300. चॅम्पियन एंटरप्राइजेस यांच्याकडून 200 आणि हरीश पालवी साहेब सावली क्रिएशन यांच्याकडून ब्रँडेड टी शर्ट. आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 1. 3 बॉल 1 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. दोन्ही संघांना नमूद करू इच्छितो. 3 बॉल 1 रनची आवश्यकता. षटकार आला. जर कदाचित या बॉलवर 2 धावा आल्या असत्या तर डेफिनेटली अजून सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली असती. परंतु राहुल आयरे असा एक खेळाडू आहे चिकाटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ग्रेट बॅटिंग. अप्रतिम टॅप केला जातोय. विकेट मिळण्याची दाट शक्यता नाहीये आहे आणि या एका धावेनिशी विजयावर शिक्कामोर्तब केलं DSC चिंचगड या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन गुड्डू 11 वसुरी टीम. चांगला खेळ केलात. जिथे कॅच कदाचित कॅरी केला असता थोड्याफार धावा सेव्ह झाल्या असत्या. रोशन पाटीलला परतावं लागलं असतं परंतु इथे राहुल आयरे ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड आउटस्टँडिंग बॅटिंग. चला हँडशेक करायला विसरू नका.
मॅन ऑफ द मॅच कडे आपण या ठिकाणी जातोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नवचैतन्य स्पोर्ट गांद्रे, दर्जेदार हाय क्लास लेवल टुर्नामेंट